हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती. चला तर आज गौरव मामाचं तर लग्न सोहळा तर खूप छान एंट्री वगैरे खूप मस्त झाली. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवरीची बिदाई वगैरे ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चला तर आम्ही काही नवरदेवामागे जास्त वेळ नव्हतो कारण डीजेच्या आवाजामुळे. आणि इकडे ना थोड्या वेळ इथे आम्ही थांबलो होतो 5-10 मिनटं. त्यानंतर डायरेक्टली लॉन्सवरती गेलो आणि थोडंसं म्हणजे जास्त काही नाचलो वगैरे नाही, नॉर्मली. आणि इकडे सगळे काही डान्स करत होते आणि सगळ्यांना बघून असं वाटतं की मस्त डान्स करावं, पण करू शकत नाही जास्त काही, नॉर्मली केलं. आणि सगळ्यांचे इतके छान लुक होते ना, खूप छान दिसत होते सगळे काही. हे बघा मी जास्त काही हलत नव्हते, फक्त हात हलत होते असं. चला तर छान व्हिडिओ होणार आहे आजचा. व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि खूप छान एंट्री झाली होती गौरव मामाची, तर पुढे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. नक्की बघा आजचा व्हिडिओ. तर चला. आणि आमच्या सगळ्यांच्या साड्या तर बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की कोणत्या साड्या घेतल्या होत्या, आम्हालाही दाखवा. तर लग्न म्हटले की जास्त काही घाई गडबडीमध्ये दाखवता येत नाही, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर बघा व्हिडिओ. चला गौरव मामाचाही लुक तुम्हाला बघायला भेटला. तर मस्त बग्गीमध्ये अंशून ते बसलेले होते. आणि आता ना आम्ही स्कूटीवरती लॉन्सवरती गेलो. मम्मी सईन ते होते. सईलाही ना नवरदेवा मागेच यायचं होतं, तर मग तिलाही मम्मीकडे सोडलं. तर मम्मीन ते होते. मम्मी ना म्हणजे बंगल्यावरतीच गेली होती, तेव्हापासूनच ती नवरदेवाच्या मागे होती. आता आम्ही लॉन्सवरती आलो. लॉन्सवरतीही भरपूर गर्दी होती आणि स्टेज वगैरे खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं होतं. हे बघा मस्त शिव पार्वतीचं खूप छान मस्त असं मिलन होणार आहे. तर पुढे व्हिडिओ बघा. तर आम्ही आल्यानंतर इथे जरा वेळ बसलो. तर हे दीदीने शूट केलेलं आहे. म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करू. इकडे माझ्या सगळ्या काही मावश्या मामीन त्या सगळ्या डान्स करताय. नवरदेव नवरीनेही छान मस्त डान्स केला. इकडे सगळेच डान्स करत होते मस्त. तर खूप छान, म्हणजे लग्न म्हटले की आपण खूप एन्जॉय करतो. आणि मस्त सगळे काही मेकअप वगैरे. आणि लग्न लवकर, म्हणजे आता गौरव मामाचं बऱ्याच सौरभ भाऊ नंतर गौरव मामाचं लग्न आहे आणि त्यानंतर परत पुन्हा आता वाट बघावी लागेल. तर लग्न म्हटले की आपण एन्जॉय करून घेतो. हे बघा गौरव मामा आणि मामीचा लूक तुम्हालाही बघायला भेटला. कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
आणि आमच्या सगळ्यांचे हे लुक कसे वाटत आहे तेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला इकडे फोटोशूट होत होतं, तर आता कॅमेरेमॅन जसं सांगाल तसं ते करत होते. छान मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला, डान्स केला. तर आता गौरव मामाला आहे ना, मामीला ओवाळतात. तर नवरीची आत्या असते ना, तर त्यांना हा औक्षणाचा मान असतो. नवरीची आत्या नवरदेवाला ओवाळत असते. तर इकडे नवरीच्या आत्याने ते ओवाळत होते आणि त्यानंतर मग सगळेच आतमध्ये आले. त्यानंतर मस्त ग्रँड एंट्री झाली. दो प्रेम भाव एक दूसरे से मिलकर अपने नए जीवन की शुरुआत करते हैं। यह बंधन 7 वचनों से लेकर 7 जन्मों तक बंधा हुआ रहता है। तो आइए हम सब मिलकर इन दोनों परिवारों की खुशी में शामिल होकर आज के हमारे परिवार के प्यारे दूल्हे राजा और परिवार की लाडली वधू रानी इनका स्वागत बड़े जल्लोष से करते हैं।
स्मरण चिंतन की जय सावधान ब्रह्मा सावित्री स्मरण चिंतन की जय सावधान लक्ष्मी नारायण स्मरण चिंतन की जय सावधान उमा महेश्वरा स्मरण चिंतन की जय सावधान क्षेत्रपाल भैरवनाथ स्मरण चिंतन की जय सावधान स्थान देवता ज्वालामाता स्मरण चिंतन की जय सावधान अंतर्पाठ काढून कशी वाटली तुम्हाला? तर गोदा आरती ही झाली आणि एंट्री ही कशी वाटली? शिवपार्वतीचं मिलनही कसं वाटलं? खूप छान होती ना एंट्री. सगळ्याच म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडली. तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर मग सगळे आलेले पाहुणे फोटो वगैरे काढत होते आणि आम्ही इथे बसलेलो होतो. ह्या माझ्या सगळ्या काय मैत्रिणी, कारण गौरव म्हणजे मामी आहे ना, त्या माझ्या क्लासमेट पण आहे. तर सगळ्याच आज भेटल्या. बऱ्याच दिवसातून मैत्रिणींची ही भेट झाली, कारण आता जास्त काही भेट होत नाही आणि म्हणजे खूप दिवसातून भेटलं का छानही वाटतं. इकडे तुम्हाला मम्मीचा, मावशीचा सगळ्यांचा लुक बघायला भेटतोय. इकडे मामा बोलत होता सगळ्यांसोबत, पण गाण्यांचा आवाज होता त्यामुळे खूप गडबड होती, त्यामुळे मी म्यूट केलेली आहे. तर हे बघा, तर अमृता, मामी, मामा तर सगळ्यांची ओळख करून देत होता. आणि इकडे मावशीन त्यांनीही आपल्या कलेक्शनमधून साड्या घेतलेल्या आहे ना, तर त्याच वेअर केल्या. त्यानंतर मैत्रिणींसोबत मस्त फोटो काढायला गेले. छान मस्त आम्ही सगळ्यांनी मैत्रिणींनी फोटो काढले आणि त्यानंतर आमचेही ग्रुप फोटो वगैरे काढले. त्यानंतर लग्न म्हटलं की आपण भरपूर सारे फोटो काढतो. तर ही मी गोल्डन साडी घेतलेली आहे. कशी वाटते आहे? तर ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि इकडे मिस्टर, सौरभ भाऊ, वहिनी सगळे काही बसलेले होते. अंशू मिस्टरांच्या मांडीवर जाऊन बसलेली आहे. अंशूचाही लुक खूप छान होता. त्यानंतर आई, मामा आम्ही सगळे काही गेलो, फॅमिली फोटो काढले आणि त्यानंतर सगळेच आलेले फोटो काढत होते फॅमिलीसोबत. इकडे मावशीन त्यांनीही मस्त असे फोटो काढले. त्यानंतर इकडे आपले मामा मामीचं छान मस्त फोटोशूट चालू होतं. दोघांचेही लुक खूप छान होते आणि मी सईचे फोटो काढले. आपल्या सईबाईचाही लुक कसा आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तिलाही फोटो काढायला खूप आवडतं. आणि इकडे रोशनीनेही खूप छान साडी वेअर केलेली होती. खूप मस्त लुक होता तिचाही. त्यानंतर इकडे मिस्टरांनी मीही फोटो काढले. तर आमच्या दोघांचाही लुक. तर आज तुम्हाला सगळ्यांचे लुक बघायला भेटले. बऱ्याच ताईंना साड्याही बघायच्या होत्या आणि आपल्या मायलेकी साडीज कलेक्शन व आता साड्यांचेही व्हिडिओ येतील. बऱ्याच ताईंना खरेदी करायची आहे. आता 1-2 दिवसापासून म्हणजे मेसेजचे रिप्लायही केले नसेल, तर आता रिप्लाय वगैरे सगळं काही येतील. कारण लग्न म्हटलं की पूर्ण दिवस लग्नामध्येच जायचा ना.
इकडे काकां ते सगळे काही बसलेले, आमच्या सगळ्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या आणि नवरीला घरी जायला 3:30 वाजले. तर आम्ही सगळे काही तुम्हाला म्हणजे बिदाई वगैरे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मी. तर बघा इकडे आमच्या सगळ्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या. तर इकडे मम्मी तेही फॅमिली फोटो काढायला गेले. तर सई गेली त्यांच्यासोबत. नंतर सईचं मस्त लाडूसोबत खेळण्याचं काम चालू होतं. हे बघा माझी साडी. म्हटले चला सगळ्या ताईंना बघायची असेल ना, तर म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू कशी वाटते. तर आता मेकअप तर पूर्ण गेलेला होता कारण खूप लेट व्हिडिओ काढला. इकडे आपलं लाडूचं मस्त बलूनसोबत खेळण्याचं चालू होतं. कसा बघतोय बघा सगळ्यांकडे. चला तर त्यानंतर बरेच पाहुण्यांचे जेवण वगैरे चालू होते. आमचंही जेवण वगैरे झालं. त्यानंतर आहे ना, तर हे झाल झेंडा म्हणतात त्याला, आमच्याकडे करण्याची पद्धत आहे. तर ते चालू होतं. तर त्यामध्ये ना म्हणजे पुऱ्या वगैरे असतात, पापड्या वगैरे असतात. तर ते असं नाचवलं जातं आणि नवरीच्या लोकांकडे घेऊन जातात. तर इकडे रोशनी त्या ऋतून त्या सगळ्या काही डान्स करत होत्या मस्त. अमृताही मस्त डान्स करते. चला त्यानंतर मग नवरीची बिदाई. तर जेवढं शूट घेता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं. तर सगळेच मस्त नाचत होते तेही. त्यानंतर म्हणजे सगळे काही नवरदेवाच्या घरच्या बायकांना बसवलं जातं. त्यांना कुरडई पुऱ्या वगैरे खाण्याला म्हणजे खाण्यासाठी देतात. ती आमच्याकडे परंपरा आहे. इथे गाणं म्हणतात असं सगळ्या यांच्यासाठी, इहिनबाईंसाठी. तर ते पण बोलत होते. आणि त्यानंतर इकडे आता नवरी सगळ्यांचा आशीर्वाद घेईल. आता नवरीला म्हणजे आता नवरी निघेल घरी. तर नवरीची बिदाई सोहळा. तर हा क्षण प्रत्येक मुलीसाठी खूपच कठीण असतो. तर इकडे सगळ्यांची ती पाया पडत होती आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर तिच्या मम्मी पप्पांनाही शोधत होती. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आता बिदाई म्हटलं की खूप अवघड क्षण असतो. तर इकडे मावशीन त्यांच्याही पाया वगैरे पडले. ते सगळे म्हणत होते नको राहू दे असं. चला तर मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा.